जंग आंतरराष्ट्रीय शांतता चित्रपट महोत्सव दिग्दर्शक दक्षिण कोरिया यांच्या हस्ते आज धम्मध्वजारोहण होणार आहे आणि या ध्वजारोहणाला एक देश विदेशातून विशेषतः दक्षिण कोरिया येथून पूजनीय भिक्खू संघ आलेले आहेत। डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो, प्राध्यापक डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो जयसिंगपूर, त्याचप्रमाणे मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे सेवानिवृत्त पाली विभाग प्रमुख पूज्य भदंत डॉक्टर सत्यपाल महाथेरो यांची सुद्धा उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे पुणे येथून आलेले पूज्य भदंत पयारक्षी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यामधून वंदनीय भिक्खू संघ यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। सर्वांना विनम्र विनंती आहे, आपण सर्वांनी पेंडॉलमध्ये शांततेमध्ये कोणत्याही प्रकारचा आपसामध्ये न बोलता, आवाज न करता शिस्तीमध्ये रांगेमध्ये बसायचं आहे। कारण आजच्या ध्वजारोहण प्रसंगी दक्षिण कोरिया येथील पूज्य भदंत, तेथील गणमान्य व्यक्ती यांची उपस्थिती आहे। आपल्यामधील शांतता, आपल्यामधील बुद्ध धर्मामध्ये जे विनय आहे ते आपण या ठिकाणी प्रदर्शित केले पाहिजे। तर आजचं जे ध्वजारोहण आहे काही क्षणामध्ये होणार आहे, त्या अगोदर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, त्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या चरणी पूजनीय भिक्खू संघ पुष्प अर्पण करून नंतर पुतळ्याला पुष्पहार समर्पित करणार आहे। दक्षिण कोरिया येथील प्रमुख अतिथी पूजनीय भिक्खू संघ यांना मी विनम्र याचना करतो की आजच्या प्रसंगी आपण पूजा करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी समोर यायचं आहे। काही क्षणामध्ये विदेशातून आलेले पूज्य भदंत यांचं आगमन होत आहे। वंदनीय दक्षिण कोरिया येथील पूजनीय भिक्खू संघाचं आगमन होत आहे। आजच्या धम्म परिषदेचं प्रमुख आकर्षण वंदनीय पूजनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर चौक पूर्णा येथील
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाचरणी अभिवादन करण्यासाठी परिषदेचे मार्गदर्शक पूज्य बदलता डॉक्टर मुक्त महाथेरो, त्याचप्रमाणे सत्यपाल त्याचप्रमाणे दक्षिण कोरिया येथील युम जेयुंग व दक्षिण कोरिया नागरिकां मान हा सर्वांमध्ये दक्षिण कोरियामध्ये आणि भारतामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम करणारे आदरणीय डॉक्टर नितीन साळवे सर हेही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पचक्र समर्पित करून विनम्र भावे अभिवादन करत आहेत. त्या धर्म परिषदेचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्प समर्पित करून कंटिन्यू तिकडे चालतंय. तेविसाव्या बौद्ध धर्म परिषदेच्या पहिल्या सत्राला सुरुवात झालेला आहे. तमाम पुणेवासियांच्या सहकार्याने परिषद यशस्वी होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अभिवादनाचा आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. कोरिया येथील युम जूंग हो यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलन करून आपण आपले आदर्श बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत आहोत. आपण पत्रकात नमूद केल्याप्रमाणे आपले सर्व सन्माननीय निमंत्रित कोरियातील शिष्टमंडळ आमंत्रित केल्याप्रमाणे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते प्रथम सत्रातला कार्यक्रम संपन्न होत आहे. एकदा सर्वांनी 3 वेळा साधुकार द्यायचा. मला साधू साधू साधू. आदरणीय युम जूंग हो यांच्या हस्ते आदरणीय भिक्खू डॉक्टर लिची रॅन दक्षिण कोरिया, आदरणीय जन सुंगीर, आदरणीय यन नागे ओम, माननीय हॉंग किऑंग या सर्वांच्या हस्ते दक्षिण कोरियांच्या व श्रद्धेय भिक्खू डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर, आदरणीय डॉक्टर यश काश्यपजी महाथेरो भंतेजी, आदरणीय शिवरतनजी थेरो भंतेजी, आदरणीय बोधिधम्म भंतेजी या सर्वांच्या श्रद्धेय भिक्खू संघाच्या हस्ते आपल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन आपल्या सर्व तमाम उपासक उपासिकांच्या वतीनं करण्यात येत आहे. आपण सर्वांनी जसा हार टाकल्याच्या नंतर मोठ्या आवाजामध्ये आपण आपले आदर्श बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करावायचा आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अशा प्रकारे आपले आदर्श बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून भिक्खू संघाच्या हस्ते अभिवादन करण्यात आलेलं आहे. प्रवीण हार बराबर कर. हार प्रवीण हार बराबर कर. आपण सर्वांनी 2 मिनिटं आपल्या जागेवर हात जोडायचा आहे. खाली सोड. आपल्या सर्वांच्या प्रती ते असीम मैत्रीचा भाव व्यक्त करणार आहे. तेव्हा सर्वांनी हात जोडायचे. कोरियन पद्धतीमध्ये एक आपली वंदना होणार आहे, तर तेव्हा सर्वांनी अतिशय श्रद्धापूर्वक ती वंदना ग्रहण करावी.
आंबेडकरांचा. पूर्णा नगरपालिकेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय मुकुंदजी भोळे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल खरखराटे, मुकुंद भोळे गौतम भोळे आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांना विनंती आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाचरणी पुष्पहार समर्पित करण्यासाठी समोर आहे. तर ज्येष्ठ आंबेडकर विचारांचा आदरणीय प्रकाशजी कांबळे साहेब, आदरणीय उत्तमभाई खंदारे, धनाबाई जोंधळे, वंदनाताई रणवीर, पद्मिनबाई येंगळे, सर्वांना विनम्र विनंती आहे. आदरणीय दादारावजी पंडित, सर्व सन्माननीय नगरसेवक यांना विनंती आहे डॉक्टर बी आर आंबेडकर मदतला घ्या. स्मारक व बुद्ध विहार समितीच्या वतीनं धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या हस्ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाचरणी आपण पुष्प समर्पित करायचं आहे. कार्यकर्ता गणांच्या हस्ते आदर्शांचं पुष्पपूर्ण पूजन झाल्याच्या नंतर आपल्या पवित्र अशा पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण पत्रकात केल्याप्रमाणे आपल्या दक्षिण कोरियातून आलेल्या निमंत्रित पाहुणे मंडळींच्या हस्ते संपन्न होणार आहे. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. पूर्ण शहरातील सर्व राजकीय धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्तागण, मान्यवर, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. स्टँडर्ड संघ, समता सैनिक दल सुद्धा मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहे. स्काउट गाईड मधील सुद्धा विद्यार्थी या मानवंदनेसाठी उपस्थित आहेत. काही क्षणामध्ये या पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण होत आहे. आपल्या पायाची चप्पल आपण काढून ठेवावी. अतिशय विनम्रतापूर्वक, श्रद्धापूर्वक आपण या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. शांत राहा की. सर्वांनी उभं राहण्याचं चालू आपलं. आदरणीय आयुष्यमान UM देवभो, माजी अध्यक्ष किम डे जंग आंतरराष्ट्रीय शांतता चित्रपट महोत्सव दक्षिण कोरिया यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण आजच्या प्रसंगी होत आहे. पूजनीय भिक्खू संघ यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे. पंचरंगी धम्मध्वजाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, पूजनीय भिक्खू संघाचा, महामानव तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर नांदेड येथून आलेले सुभेदार रामजी, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची संघटना आहे. हॅलो, सावधान, केंद्र सलामी देगा. सलामी दे. यानंतर अमोद सुतवे वजीर संघात कायस अंगिरस सतादिनो केस मोसुयाके नील ठाणे रसियो नील गंगा निचरंके अनंत कास भूतके वज्र संघात कायस अंगिरस सतादिनो
निचरन्ति अनन्तकालभूतके मुनिरसङ्घातकायस्य अङ्गिरससतादिनो मासलोहिताङ्गिरं रक्तकाले रस्यो रक्तवर्णा निचरन्ति अनन्तकालभूतके मुनिरसङ्घातकायस्य अंगिरससतादिनो आत्मबन्धे अखिलं सेतकाने रस्यो शीतवर्णा निचरन्ति अनन्तकाशभूतके वज्रसङ्घातकायस्य अंगिरससतादिनो तेषां शरीरतनं नानाकाले रस्यो अपसारान्ति अनन्तकाशके वज्रसङ्घातकायस्य अंगिरससतादिनो चरन्ति दिशं अनंत अद्दो उद्दो च अमतवं मनोहरं काया वाचा चित्तेन अंगिरसस नमामः साधु 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 तथागत भगवान बुद्ध के तथागत भगवान बुद्ध के बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा श्रद्धेय भिक्खूंगाचा पंचरंगी धम्मध्वजाचा सर्वांनी आपल्या टाकलेल्या मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. आता काय तुला हे झालं आपल्या सर्वांना सर्वांना विनंती आहे पॅन्डलमध्ये स्थानापन्न व्हावं. संत सैनिक दल नांदेडहून आलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनाही विनंती आहे आपण समोरच्या बाजूने यायचं आहे. पूजनीय भक्तू संघ पॅन्डलमध्ये स्थानापन्न झालेले आहेत. दक्षिण कोरिया येथे चला इकडे प्रेम प्रेम आम्ही इकडे असं ना आलेले प्रमुख पाहुणे यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. फोटोवाला नाही इकडं समता सैनिक दल स्काउट गाईड नांदेड येथून आलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सर्वांनी धम्म परिषदेच्या निमित्तानं मानवंदना दिली. कोरियांच्या पाहुण्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. दोघं उपासक उद्योजक आहेत, महिलाही मोठ्या उद्योजक आहेत दक्षिण कोरियामध्ये.
भंतेजी सोबत भारतामध्ये एका धम्म परिषदेला आपण जात आहोत। आम्ही ही धम्म परिषद पाहण्यासाठी येतोय। भारतात कशा पद्धतीने कार्यक्रम होतो, लोक कसे आहेत, संस्कृती कशी आहे, चालरीत कशी आहे, खानपान कसं आहे, क्लायमेट कसं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं कशी आहेत, याचा अभ्यास आणि पाहणी करण्यासाठी खास भंतेजी सोबत ही कोरियनची उपासक मंडळी, उद्योजक मंडळी आलेली आहे। परत एकदा सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। आणि जे भंतेजी आलेले आहेत, एक भंतेजी तर आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे आपल्याकडे नेहमी, कारण फक्त इंग्रजी त्यांनाच येते म्हणून ते सोबत येतात। बाकीच्या मंडळींना इंग्रजी येत नाही, त्यांचीच भाषा ते बोलतात। म्हणून भंतेजी जे ते व्हाईस चान्सलर आपले डॉक्टर लिचिरेन ते आपल्याकडे सातत्याने अजिंठा असो पूर्ण असो इथे नियमित येतात आणि त्यांच्यासोबत आमचे नितीनजी साळवे आणि आज वैभव आला का ना, वैभव आदमाने हे इंजिनियर हेही उपस्थित झालेले आहेत। सकाळच्या सत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करणे, पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करणे हा आपला सकाळच्या सत्रातला पहिला कार्यक्रम असतो। पहिला यासाठी की ज्या धम्माकडे, बुद्धाच्या विचाराकडे आपल्याला वळवलं, मार्गदर्शन दिलं, आपण ज्या धम्माच्या सानिध्यामध्ये आलो किंवा हा सन्मार्ग मिळाला, ज्या महापुरुषामुळे हा सन्मान आपल्याला धम्मामध्ये मिळाला, त्यांना सकाळच्या सत्रात सर्वप्रथम अभिवादन करून आपण पुढचे कार्यक्रम सुरू करत असतो। हा आपला आघात आहे, कारण ते नसतं तर बाकीचं पुढचं काहीच आपल्याला साध्य झालं नसतं। म्हणून पहिल्या सत्रामध्ये प्रत्येक कार्यक्रम, कधी काळी प्रकाश कांबळेच्या जुन्या मंडळींना माहिती आहे, कधी काळी आमचे मिरवणूक यायची 3ला 4ला, तर तेव्हा झेंडावंदन करायची का हो? तर मी म्हटलं हे काही बरं नाही, ध्वजारोहण हे सकाळी 9:30च्या अगोदर कुठलंही ध्वजारोहण झालं पाहिजे, सूर्य निघाल्याबरोबर आणि 6 वाजता झेंडा, हे एक प्रोटोकॉल आहे कुठल्याही ध्वजाचा, देशाचा राष्ट्रीय ध्वज असो की धम्मध्वज असो, त्याचा एक प्रोटोकॉल आहे। म्हणून आपण ती प्रथा अनेक वर्षापासून सकाळच्या सत्रामध्ये कुठलाही आपला कार्यक्रम असो केली आहे। तेव्हा आजच्या पहिल्या सत्रामध्ये हा कार्यक्रम ध्वजारोहण, बाबासाहेबांचे हार अर्पण करणे, तर दिवसभर आणखी आपले पुष्कळ कार्यक्रम आहे। विहारावरही आता आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे, भोजनदान आहे आणि आंबेडकर नगरपासून 12:30 वाजता वेळेचं आम्ही बंधन पाळत असतो। तुम्ही पाळायचं की नाही ते तुम्ही ठरवा। आम्ही 12:30ला म्हणजे मिरवणूक निघणार आहे आणि 3 वाजता आपली मिरवणूक संपली पाहिजे, कारण कार्यक्रमाचा जो शेड्यूल आहे पाहुण्यांचा, भंतेजीला सुद्धा आपली परिषद अटेंड करून लगेच हैदराबादला जायचं आहे। हैदराबादहून त्यांचं फ्लाईट आहे, त्यामुळं त्यांनाही आपली परिषद उद्घाटन कार्यक्रम करून जायचं आहे। त्यानंतर भिक्खू संघाची प्रवचनं सातत्याने होतील। शिवाय माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट हे 4:30 वाजता आपल्या इथे येणार आहे, त्यांचाही कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे। पालकमंत्री येणार आहे, आणखी काही मान्यवर मंडळी, मोठी माणसं आपल्या परिषदेला भेट देऊन, सदिच्छा भेट देऊन जाणार आहे। प्रवचनं हे मात्र सातत्याने सुरू असतील किंवा दिवसभराच्या कार्यक्रमाचा आपल्याला वेळ पाळायचा आहे। किंवा आजच्या या सत्रामध्ये या ठिकाणी संत सैनिकदल, उपासक उपासिका, भिक्खू संघ, सामनेर संघ, नगरसेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ सर्वांच्या विद्यमाने या ठिकाणचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि आपण सर्वांनी बुद्धविहाराकडे सरावं। त्यानंतर दुपारी मिरवणूक आल्यानंतर भंते उपाळींच्या चैत्याचं उद्घाटन होणार। सर्व भंतेजी पाहुणे पूर्ण येतात तोपर्यंत, आता सर्व येत नाहीत ना,
3 वाजेपर्यंत सर्व भंतेजी पाहुणे कार्यकर्ते येतात. त्यावेळेला आपण भंते उपाधींच्या चैत्यांचं उद्घाटन बुद्ध विहारामध्ये करणार आहोत. स्मरणिका विमोचन आणि बाकीचा आपला सर्व कार्यक्रम आहे. बाहेर जाऊन आलेल्या पाहुण्यासाठी स्थानिक उपासकांसाठी विहारामध्ये भोजनाची सोय केली. 11 वाजेपासून 3 वाजेपर्यंत जेवण चालणार आहे. 3 वाजता मिरवणूक आल्यानंतर भोजन बंद होईल. तेव्हा गोंधळ गडबड न करता कोणीही कार्यक्रमामध्ये जेवणाच्या शिस्तीमध्ये बाधा आणू नये आणि गोंधळ करू नये. वंदना आपले विहारामध्ये होईल. विहारात वंदना होईल आणि ते आपण धम्मध्वज हे केलेलं आहे. धम्मध्वज गाथा वंदना धम्मध्वजाची झालेली आहे. तेव्हा वंदना जी आहे ती आपली विहारामध्ये आणि मुख्य स्टेजवर वंदना होणारच आहे. एक दिवसभरामध्ये एक ठिकाणी पंचशी त्रिरत्नाची वंदना आणि पूजा आपली दिवसभरात एक ठिकाणी एका वेळेला होईल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते करायचं नाही. म्हणून आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. ठिकठिकाणी जिथे जिथे झेडा असेल तिथे प्रत्येक ठिकाणी पंचशील घेण्याची हे नाही. जसं सकाळी भंतेजी भेटले, सकाळी एकदा 3 वेळा प्रणाम केला. दिवसभर भंतेजी भेटले तर करीत बसायचं. एकदा सकाळी केलं संपलं. 10 भंतेजी असतील 50 भंतेजी असतील 3 वेळा एकदाच करायचं. 10 वेळा सांगितलं. आता 10 भंतेजी असतील पाटील बाई तर 3 वेळा 10 भंतेजी म्हणजे किती वेळा होईल ते एक लक्षात ठेवायचं. संघाला प्रणाम असते, बुद्धाला प्रणाम असते, धम्माला प्रणाम असते. एकदा सकाळच्या सत्रात केला प्रणाम संपला विषय. विहारामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा तेव्हा एकदा प्रणाम सकाळी करणं एक आपला प्रोटोकॉल आहे. त्यामुळे बुद्धा धम्मा संघाच्या समोर आपण प्रणाम केला पाहिजे. हे बघा ही मंडळी बाहेर देशाची येते तिथे ना बाई कोरिया जमा हे दिवसभर अशी वाकतच राहतात. माहीत नाही त्याची मान दुखते की नाही. म्हणजे त्या देशाची जी प्रथा आहे त्या देशाची दिवसभर कुणी भेटलं त्याच्यासमोर कितीही मोठा माणूस असो लहान असो त्याच्यासमोर झुकणं म्हणजे हा काही कमीपणाचं लक्षण नाही. झुकून शिकतात ते लोकांना. झुकून सुद्धा जसं एका हाताने एखाद्याला थापड मारणं सोपं आहे हो, पण दोन्ही हाताने हात जोडून त्याला जिंकणं हे लय अवघड काम आहे. हे जमलं पाहिजे. ते आपल्या धर्माचा विषय आहे. म्हणून या ठिकाणचा सत्राचा कार्यक्रम म्हणजे प्रवचन मुख्य स्टेजवर आपल्या उद्घाटनाच्या वेळेला संपन्न होणार आहे. तेव्हा या ठिकाणचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आशीर्वाद. नमो बुद्धाय महामानव तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूजनीय भिक्खू संघाचा सर्वांना विनम्र सूचना आहे. ध्वजारोहणासाठी सर्वांनी बुद्ध विहारामध्ये यायचं आहे. पुढे जा ना. आम्ही इकडे अगदी शिस्तीमध्ये पुढून घ्या ना. कॅन्डल मारा सर्वांनी ना. त्या ठिकाणी जायचंय. सुरुवातीला श्रामणेर संघ बुद्ध विहाराकडे मार्गस्थ होत आहे. आम्ही पुढे जायचं ना. एकदम बाहेर दुरून कसं घ्यायला त्यांच्या फ्रंटला जायचं. एकदम पुढे जाय. आम्ही जा पळ फास्ट पळ. नंतर काय कामाचं दुरून फ्रंटला जायचं.
वैभव सर पुढे घे ना बा. टेन्शन घेऊ नका, काम होऊन जातं ते. मग कार्यक्रम चालू काय त्यांचाच कार्यक्रम प्रत्येकाच कार्यक्रम ते झालं की तिकडे येणार का जा ना जा मला नाही